राम राम मंडळी, तर तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या चॅनलचं रोहित करतोय ब्लॉग. आणि रोहित करतोय ब्लॉग या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या भाऊला सपोर्ट करा. तर आज आणि खूप आपण सारं आलेलो प्रेम आहोत. दाखवा. येस. तर आज आपण आलेलो आहोत कर्जतमध्ये आणि आज आषाढी एकादशी पण आहे. त्यानिमित्ताने आम्ही चाललोय काय त्या जागेचं ना आपल्याला पण माहित नाही, पण तिथं प्रतिमा एक मोठीवाली विठ्ठलांची मोठी प्रतिमा आहे आणि तिथं चाललेलं आहे. जरा नवीन पद्धतीने व्हिडिओ रेकॉर्ड करतो, त्यामुळे माहित नाही नक्की होतोय का नाही. आणि यांचे चेहरे ते पण नाही चेहरे माहित. येत नाहीत, पण छत्रीचा दांडा असं 100% येते ब्लॉगमध्ये. काही विषय नाही गाईस. चला हे गाईस, तर आता आपला रोहित करतोय ब्लॉग चाललेला आहे वडापाव खायला. सुप्रसिद्ध उपवास सॅक्रिफाईस करून चाललेलो आहे वडापाव खायला. जायचं तर आहे आता वडेपाव बघू शकता, गरम गरम. जवळ कसा ऑकवर्ड मोमेंट. फायनली दिला त्यांनी. माना वाटलं होता नाही छत्री जो काढलं छत्री बंद कर ना. गाईज, आता तुम्ही बघू शकता समोर प्रतिमा दिसते आपल्याला व्यवस्थित. आणि आम्ही आता थोड्याच वेळात पोहोचणार आहोत तिथे एकदम व्यवस्थित. अरे गर्दी पण आज गर्दी आज तिथं हे काय तुम्ही बघू शकता. मी रोहित आणि अजित एक शिंगी गेला. तर आता आम्ही ऑलमोस्ट पोचलेलो आहेत आमच्या डेस्टिनेशन इथं. तर तुम्ही पुढं बघू शकता असं विठ्ठलांची मोठी प्रतिमा आहे. तर आता आपल्याला तिथे पोचायचं आहे. तर बाकीचा ब्लॉग कंटिन्यू करायला आपला रोहित करतोय ब्लॉग. मी असंच जरा तर आज आपलं काय खरं नाही. मला नाही वाटत की कुठला कोणतरी येऊन कुठनं पण टोकून जाईल. तर चेक करू शकता. बाकी रोहितचा मुद्दा काय. कॅमेरामॅन गाड्या बघा गाड्या. तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहोत कर्जतच्या आणि तुम्ही पुढे बघू शकता इथे व्यवस्थित इथे व्यवस्थित मूर्ती आहे आपली. आणि आपण आता जाणार. अरे येतो आवाज तेवढा. आणि आपण आता जाणार आहोत लवकरच तिथे पुढे जाऊ आणि मस्त फोटो वगैरे काढू. आणि पुढे सुद्धा आपल्याला जायचं अजून. बाकी आपली पब्लिक आपल्या सोबत आहे. कुणाल आणि अजित मोर्या आणि मस्त मजा करणार. चला भेटू डायरेक्ट आता डायरेक्ट तिकडे. लेट्स गो गाईस. तर इथं आपण आता आलेलो आहोत. पुढे जायचं आपल्याला अजून. थोडी गर्दी निवळू द्या ना, तोपर्यंत आपण पाठी थांबलोय. तिथे आपला कुणाल कसं वाटतंय. आणि आम्ही अचानक प्लॅन केला आणि पुढे सुद्धा जायचं आपल्याला. तुम्हाला इथलं दिसत नाही, पण खरंच खूप भारी वाटते तिथे बघितलं. विषय काय की आपण जरा लांब आहोत खूप जास्त आणि तिकडे जायचं अजून आपल्याला. काय रे कालू. चला जाऊया मग. लेट्स गो गाईज. आता आम्ही चाललेलो व्यवस्थितपणे पाठी यांच्यासोबत. फक्त विषय सगळेजण फोटो वगैरे काढतात ना, त्यामुळे कॅमेरा अँगल जायचं तिथं वरती व्यवस्थित. केवढी मोठी प्रतिमा आहे बघा गाईज, एकदम पुढे. खतरनाक ना. कुणाल भाई इथे फोटो काढतोय. आपण आपला भाई फोटो काढतोय. छत्री लक्ष ठेवा ना, छत्री राहशील इथं. अरे यार, मी परत झूम चुकीचा केला. थोडा अवघड रे कुणाल यांनी करायला. पण एकदा झालं भारी एक्सपिरियन्स. इथं कुणालनी फोटो काढलेत गाईज. भारी काढलाय एक नंबर. 3x मध्ये तू पण काढ रे, जरा चांगली काढ पण. चला गाईज हा हार बघ ना कसला भारी टाकलाय. एवढा वरती क्रेननी टाकला असेल काय माहिती, पण खूप वरती हार एकदम. आणि ते पूर्ण वातावरण पूर्ण क्लाउड झालेत. एकदम बादशाह लेवलला दिसतो. कुणाला आपला गेला वरती फोटो काढण्यासाठी. आणि एक नंबर असा दिसतोय तो सीन. फुल पब्लिक आहे इकडे. इकडे आपलं कर्जत गावाचा रस्ता आहे आणि प्रॉपर एकदम. इथे गाईज कुणाल बारकेचा फोटो काढतो. बारकेच्या फॅमिली इकडे काढतात फोटो. आणि आपल्याला जायचं तिथे.
काय बोलत होता? घाटावरून भारी व्ह्यू दिसतो वरचा. हे दिसतो हा मग घाटावरून दिसतो. कुठल्या घाटावर? वरचा घाट. कुठे तिकडे घाट? मला तर नाही दिसत आहे. खाली घाट आहे ना. अच्छा घाट. हा, मग तुला मला काय- वाटलं घाट, मला वाटलं वरती वरती. गाईज आता थोड्याच वेळात आपल्याला जायचं पण आहे, कारण की आपल्याला जायचं आहे. मंदिरात एका ठिकाणी बघू कसं काय विषय होतोय. बघू काय हरकत नाही, आपल्याला जायचं तिथे फटाफट आणि फोटो बिटो काढून व्यवस्थित यायचं. गाईज वी आर हिअर फायनली. बाकीचे कुठे गेला आम्ही? कुठे गेला तो? कुणाला पण आलेला आहे गाईज व्यवस्थित. हा गेला तिकडे. हे तिथं पाय पडायला पण आहे वाटतं तो मस्तपैकी. असा काहीसा विषय काहीच खालून व्ह्यूज काय बोलतोय मी. आणि ते छोटासा आपली एक प्रतिमा आहे पाय पडण्यासाठी, तर आपण पाय पडून घेऊया आणि नंतर जाऊया पुढे. वाजले ऑलमोस्ट 5,000 तर आपल्याला जायचं नंतर पुढे. लेट्स गो. दर्शन करून घेऊ. गाईज आता दर्शन वगैरे तर झाले. आता आम्ही चाललो आता वरती तुम्ही गाईज आपला कुणाला व्हॉलंटिअर करतो आता फोटोसाठी, त्या दादांच्या फॅमिली फोटोसाठी. सो गाईज वी आर गोइंग आता दुसऱ्या स्पॉटवरती, जे काही मंदिरात जायचं पण त्यासाठी आम्हाला ट्रॅव्हल करायचं बॅक टू कोकणी. बघूया कसं काय होतंय आणि कसं काय विषय होतं. माझं तर उपवास आहे फुल एकदम, त्यामुळे माझी एनर्जी एवढी नाही, बट तरी आपण देणार आपला 100%. लेट्स सी कसं होतं ते. चला आता जाऊया. अरे वाटतं काय करायचं, केळी घ्यायची का? गायची तर केळी पण भेटत होती आम्हाला, आम्ही घालून घेऊ. थांबा गाईस, केळी घेऊ. काहीच आता आपण गणपती मंदिरात आलेलो व्यवस्थित. गणपती बाप्पा काय पण घेतो गाईस. काहीच इथे प्रतिमाच्या बाजूलाच एक छोटं मंदिर आहे गणपती बाप्पाचं, तिथे आम्ही आलेलो आहोत. तर दोघं जण आपल्या गॅंग बसले, मी पण आलोय आणि मस्तपैकी बसलो. आता थोडासा पाय जरा दुखायला लागले, जास्तीच लांबून चालत आलं त्यामुळे काय त्यात नाही. आणि इकडे दोघं जण आपले ट्रेनला बोलतात 5:11ची ट्रेन आहे, जिथून जाऊ शकतो आपण. पण बघू कसं काय होतं ते. बाप्पाचं दर्शन घेतलं, जायचं आहे स्टेशनला डायरेक्ट. लेट्स गो. आपला उपवास आहे त्यामुळे आज खाल्लं नाही काय आपण. वडापाव पण घेतलेलं पण नाही. कुठं अरे पण उपवास नाही ना सोडू शकत. उपवास नाही सोडू शकत. रात्री सोडू शकतो. द्या दुसऱ्या दिवशी डायरेक्ट याचा आषाढीचा रात्रीवाला ठेव ना. रात्री नाही. तो आता हवाला काय माहिती मला, म्हणून बोलली उद्या डायरेक्ट उपवास सोडायचा काहीच, त्यामुळे. बघू आपण. तर गाईज आता आपण चाललेलो आहोत स्टेशनकडे व्यवस्थित प्रॉपर लेवलला आणि एकदम 500 लेवलमध्ये. 500 लेवलमध्ये काय पण आठ जोड बरोबर. आणि ते बघा आपली प्रतिमा विठ्ठल देवांची ऑन दी वे टू द स्टेशन. ते एक चौक दिसायला तिकडनं राईट मारायचं. एकदम वरती आहे चौक गाईज, वरती. सॉरी आपलं मला दिसत नाही पण ठीक आहे. इथे आपली प्रतिमा इथं फुगे तर फुगे. लेट्स गो गाईज. क्रॉस करायचं का? लेट्स गो गाईज, आता जाऊया फटाफट. एवढा बेकार पाऊस आला, अख्खा भिजून निघलो आम्ही. एवढा बेकार पाऊस आहे विषय. इथे काय कळलं झालंय आहे का नाही. फक्त मी मोबाईलमध्ये पाणी नको जायला, पण खतरनाक का वेगळा विषय झाला. गाईज आता आम्ही कर्जतवरून डायरेक्ट स्पॉन झालो खोपोलीच्या. स्पॉन म्हणजे आपल्या लोकल वॉटरफॉलला जे की आहे झेणीत वॉटरफॉल. झेणीत वॉटरफॉलला चाललोय. टाइम आहे किती वाजलेत ते बघ तिथं दाखव. 6 वाजले. दिसतायत का ते वरती एकदम दिसतात बघा, जे दिसणार नाही कारण की आपला जरा झूम आत्ता दिसलाय तिथं आहेत. टाइम झालाय 6 वाजून. माझा घड्याळ आहे ना क्लॅरिटी. 6 वाजून 5 मिनिटं झाले. रिअल आहे. पानसटे काहीच नका लक्ष देऊ त्याकडे. सिटीजन. आता आपण चाललोय व्यवस्थित आणि बघूया काय विषय होते, कुठला ॲडव्हेंचर आहे आमच्या पुढ्यात. फक्त मला लय दम लागले,
लय दमलाय कारण की भाऊचा आज उपास आहे तर त्यामुळे त्याची एनर्जी थोडीशी डाऊन डाऊन आहे तर खाऊन आला असता तर आमच्या अगोदर पळत सुटला असता. तर इलेक्ट्रोलाइटचं झटका लावलाय तरी पण काय म्हणजे एवढा असर होईना आलाय काय माहित का. फिरवायला लागेल. चला काही जाऊया तर डायरेक्ट झणीतला. तरी तो कुणाल चाललाय खाली आणि मी पण चाललोय. लेट्स गो गाईस. काच आहे तर इथं फुल क्लिस्टर क्लिअर वॉटर. गाईज आम्ही आता चहा पितोय आणि हा आमचा काळा माकड चाललाय. गाईज बाय 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 बोल. आणि ते चहा पितोय आम्ही गाईज वन साईड आणि आहे आपला खोपोली स्टेशन. चहा पितोय बेस्ट वन साईड. दोघांकडे ना तिकीट नाही आहे यांना दळा पहिले. हे इथे आम्ही चालत चाललो आता. आलं कॅमेरा त्या तोंडाकडे दाखव. कसं रे माकड असं. पाहिजे का? लेट्स गो गाईज. चहा झालाय आता मस्तपैकी. एक गुळाचा चहा घ्या. बासुंदी झाला आता नवीन गुळाचा चहा. कोणता चांगला होता? ह्याच्यात पण बासुंदी. बस 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 तू काय पिणार मग. नाही मला बासुंदीच बाद झाला. आभारी आहे. Cheers guys. This is गुळाचा चहा. इथं हे डस्टबिन आहे. अलविदा दोस्तो. इथं डस्टबिन आहे. डस्टबिन मध्ये टाक जा. अलविदा.